झी 24 तास एक पाऊल पुढे। यानंतर पाहूया देश विदेशातल्या घडामोडी झटपट। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या दावेदारीसाठी चुरस दिसतीये। पण ममता बॅनर्जी, डावे आणि समाजवादी पार्टीनं प्रणव मुखर्जींच्या नावाला पसंती दर्शवल्यानं सध्या तरी प्रणव मुखर्जींचं पारडं जड दिसतंय। तर राष्ट्रपती पदाचं अजून निश्चित केलं नसल्याचं सोनिया गांधींनी म्हटलंय। राष्ट्रपती पदासाठी भाजपनं अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही। राष्ट्रपती पदाबाबत काँग्रेसची चर्चा केली नसल्याचा खुलासा भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलाय। तसंच उमेदवारीबाबतचा निर्णय घटक पक्षांची चर्चा करून अडवाणींच्या उपस्थितीत होईल असं गडकरींनी म्हटलंय। भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्यावर टीका केली आहे। या दोघांनी आपली वैकल्पिक राजकीय व्यवस्था उभारावी आणि त्यानंतरच लोकसभा किंवा हंगामी व्यवस्थेवर टीका करावी असं उमा भारती म्हणाल्या। माकपचे सरचिटणीस प्रकाश करात आणि त्यांच्या पक्षाचे नेते सिलेंडर स्फोटातून बचावलेत। जयपूर येथे पक्ष कार्यकर्त्यांची बैठक सुरू असतानाच त्या ठिकाणापासून अवघ्या 5 मीटर अंतरावरील घरात स्फोट झाला। सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही। पक्षाच्या बैठकीत सुमारे 200 कार्यकर्ते सहभागी झाले होते। छत्तीसगडच्या सुकमाचे जिल्हाधिकारी अलेक्स पॉल मेनन यांची अखेर सुटका झाली आहे। 13 दिवसांपासून अलेक्स मेनन नक्षलवाद्यांच्या ताब्यात होते। नक्षलवाद्यांसह चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर त्यांची सुटका झाली आहे। बीडी शर्मा आणि प्राध्यापक हरगोपाल तडमेला या 2 मध्यस्थांनी नक्षलवाद्यांची चर्चा केली। सुटकेनंतर पॉल यांनी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे आभार मानले। काश्मीरी पंडितांशिवाय काश्मीरच्या खोरे अपूर्ण असून दहशतवादी कारवाया वाढल्यामुळे जे पंडित खोरे सोडून गेले होते त्यांनी आता परत यावे असं मत फुटीरतावादी नेते साबिर शाह यांनी व्यक्त केलंय। काश्मीरी पंडित हे येथील संस्कृती आणि इतिहासाचा महत्त्वाचा भाग असून त्यांनी स्वगृही परत यावं असं शाह यांनी सांगितलंय। दाऊदचा विश्वासू साथीदार आणि 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमन याला भारताच्या हवाली करण्याचे आदेश लंडन कोर्टाने दिलेत। टायगरला मार्च 2010 मध्ये एका प्रकरणात लंडन पोलिसांनी अटक केली होती। त्यानंतर भारताकडून मेमनच्या प्रत्यार्पणाची मागणी करण्यात आली होती। हरियाणात तिकीट चेकरनं फ्रान्सच्या पर्यटकाला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिल्यानं त्याचा मृत्यू झाला। फ्रँक विल्फ्रेड असं या पर्यटकाचं नाव असून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। सचखंड एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना विल्फ्रेड आणि टीसी मध्ये वाद झाला। या वादातून टीसीनं कर्नाड स्थानकादरम्यान विल्फ्रेडला ढकलून दिलं। दरम्यान टीसी मनोज कुमारला अटक करण्यात आली आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पुढील आठवड्यात त्या बॅनर्जी यांची भेट घेतील। या भेटीत हिलरी बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगालच्या विकासाची माहिती घेणार आहेत। ओसामा बिन लादेनच्या मृत्यूच्या 1 वर्षानंतर त्याचा मृतदेह सापडल्याचा दावा करण्यात आलाय। गुजरातमधील सुरतपासून 320 किलोमीटर अंतरावर ओसामाचा मृतदेह सापडण्याचा दावा करण्यात आलाय। कॅलिफोर्नियाच्या ट्रेजर हंटर्सनं हा दावा केलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।